नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध. आपलं प्रकरण चाललंय 5वं, हरिकाका आणि काही संगीतप्रेमी, आणि भाग आहे 39वा, सारंगी वाजायला लागली बघ. असाच एक प्रसंग आप्पा सांगतात. 1946 साली आम्ही एका वाड्यात राहत असताना शेजारच्या एका बाई आपल्या मुलीला घेऊन आल्या आणि तिला गाणं शिकवण्याचा आग्रह केला. त्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच असावा. माझं वय 22 वर्षाचं. घरात सावत्र आईचा संगीताला कडाडून विरोध. हसनबाईंनी, एका विधवेने, स्वतःचे दागिने मोडून माझा संगीताचा छंद चालू ठेवलेला. आई होऊन तिलाच पाना फुटलेला असताना मी नवीन जबाबदारी कसा पेलू शकणार होतो. स्मरणाने आधी आप्पांनी चित्तशुद्धीची खात्री करून घेतली आणि त्या बाईंच्या कसोटीला पुरेपूर उतरून त्यांच्या मुलीला काही दिवस गाणं शिकवून निर्लेप राहिले. साप चावला स्वप्नात, जागृतीत आली ग्लानी. कोण करील उपाय माझ्या सद्गुरू वाचुनी. चित्रातल्या जाळ्यामध्ये कसे मनाचे पाखरू, त्याला मोकळा कराया माझे समर्थ श्री सद्गुरू. सद्गुरू हरिकाका समर्थपणाने पाठी असल्याचा असा अनुभव आप्पांच्याप्रमाणेच अनेक हरिभक्तांनी अनेकवार घेतला आहे. त्यामुळे आयुष्यात चुकून माकून हातून घडलेली पापही त्यांच्यापुढे घडा बोलून दाखवायला त्यांचं मन कधीच कचरलं नाही. उलट असं घडल्यावर पवित्र गंगेत सुस्नात झाल्याचं समाधान त्यांना वाटायचं. आप्पा हत्तरगीला हरिकाकांच्याकडे गेले असताना ते एका घोंगड्यावर झोपले होते. आप्पांचा आवाज ऐकताच त्यांनी डोळे उघडले आणि जवळ बसवूनही घेतलं. अभंग गायला सांगितला. काकूंना किवंडे अशी प्रेमाने हाक मारून बोलावून घेतलं आणि अंगावर सर्व दागिने घालून यायलाही सांगितलं. ती माऊली म्हणजे साक्षात लक्ष्मीच. कुसुंबी रंगाचा भरजरीत छालू, नाकात नथ आणि अंगभर अलंकार लिहून दिलेल्या आज्ञेनुसार पुढ्यात येऊन उभी ठाकली. काकांनी एकनाथ दादांनाही बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं, एक्या तू हिच्या मांडीवर डाव्या बैस आणि आप्पा तू उजव्या. हा तुझा भाऊ आहे बरं का. आप्पा तर फार हरकूनच गेले. सौ लक्ष्मी काकूंच्या अखेरच्या आजारात काका एक दिवस त्यांना म्हणाले, माझी बायको सारंगी वाजवायला लागली बघ. तेव्हा त्यांना घाट लागलेली होती. काकूंनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. हे सांगण्यासाठी लोक काकांच्याकडे गेले तर ते पत्त्याचा डाव मांडून बसले होते. लोकांची चाललेली चुळबुळ बघून आपण होऊनच उद्गारले, खेळ संपला. आमचाही असाच 3 वर्ष 3 महिने 3 दिवसांनी खेळ संपणार बरं का. काकांच्यासोबत पत्ते खेळायला बसलेली सारी मंडळी काकांच्या त्या अविचल मुद्रेकडे वासून नुसती बघत राहिली. काय बोलावं हे क्षणभर कुणाला काहीच सुचेना. अखेर काकांनीच त्यांची पुढील डावाच्या तयारीला लागा असं म्हणून सुटका केली. तंबोऱ्यावर टिचकी मार, मी आलोच. आयुष्यभर जोपासलेल्या संगीताचा जगावेगळा छंद हरिकाकांच्या रोमरोमी कोंदून राहिला होता. त्यांच्या अखेरच्या काळातही डॉक्टर नंदा जोशी यांच्या दवाखान्यात त्यांना ज्यावेळी आप्पा भेटायचे त्यावेळी त्यांची जणू काही गान समाधीच लागलेली असायची. शेवटच्या 3 दिवसातही काकांच्या कानाशी त्यांच्या आवडीच्या भजनाची टेप लावली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता बघून सर्वांचा ऊर भरून येत असे. टेप चालू असताना त्यांच्या कानाशी जाऊन डॉक्टर जोशींनी मुद्दामच कोण म्हणून विचारलं तर आप्पा म्हणून ते उत्तरले. काकांच्या जवळ बसून आप्पांचं हलक्या आवाजात नामस्मरण, मधूनच भजन आणि संगीत चालायचं. साथीला डॉक्टर एन जोशी यांचं व्हायोलिनही चालायचं. असं सुरांचं वलयच जणू काही हरिकाकांच्या भोवती निर्माण झालं होतं. ते वलय खरं तर भेदून जाण्याचं सामर्थ्य ते यमधर्माकडे तरी कितपत होतं हे देव जाणे. परंतु आपल्या मरणाचं रहस्य तसं हरिकाकांनी आधीच उलगडून दाखवलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच मनाचं सामर्थ्य तसं त्यांनी वाढवलेलंच होतं. आणि एक दिवस काकांच्या समोर बसून एकानंतर एक असे त्यांच्या आवडीचे अभंग, पद, गवळणी आप्पा गातच राहिले. काकाही मोठ्या एकाग्रतेने, तन्मयतेने त्याचा आस्वाद घेत राहिले. गाणं मध्येच थांबवून म्हणाले, आप्पा आजवर तू मला काहीच मागितलं नाहीस, आज तरी मागून घे. मला तुम्ही पाहिजे, अन्य काहीही नको.
काकांचा अंतस्थ हेतू ध्यानी आल्यामुळे सद्गतीत होऊनच आप्पांनी मागणं मागितलं. अरे बेट्या, संत सत्पुरुष दूर का जात असतात? देहाने जरी मी गेलो तरी तू माझं नुसतं स्मरण कर. तुझ्या तंबोऱ्याच्या भोपळ्यावर नुसती टिचकी वाजवली ना की मी आलोच असं समज. असं चिरंतन आश्वासक देणं काका देऊन गेलेलं आहेत. आप्पांच्या बालपणी त्यांच्या वडिलांना एका सत्पुरुषांनी सांगितलं होतं की या मुलाची चिंता कशाला करता, हा तर पूर्वजन्मीचा गाणारा पोपटच आहे. आप्पा म्हणतात, पुनर्जन्म वगैरे संकल्पनांचं मला पूर्ण ज्ञानही नाही आहे, परंतु हरिकृपेने गाणारा हा पोपट आहे एवढं मात्र नक्कीच मला मान्य आहे. सद्गुरू श्रीधर स्वामींच्या बरोबर ऐन तारुण्यात 40 दिवस गुहेत राहिल्यानंतर त्यांनीही जन्मरहस्य उलगडून दाखवताना आप्पांना एक दाखला दिला होता. पुढील जन्म झाला पोपटाचा, सोनेरी पिंजरा दाणे मोत्याचा, वाड्यामध्ये आवाज गायिकेचा, संगीतशास्त्र मनन करी. हरिकाकांनी आपलं आवडतं संगीत स्वरच जणू आप्पांच्या हृदयाकाशातून झंकारलं होतं आणि ते संगीत स्वरच आप्पांच्या पोपटाच्या कंठातून आजही स्त्रवत आहेत, अशीच आप्पांची दृढ श्रद्धा आहे. हरिकाकांच्या समोर आप्पा एकदा गात असताना तिथे आलेला एक दलित गृहस्थ संकोचित ताराशी उभा राहिला. गाणं संपताच काकांनी त्या गृहस्थाला जवळ बोलवलं आणि त्याला मनपूर्वक नमस्कार केला. जमलेल्या सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आलेल्या त्या गृहस्थाला तर काय बोलावं हे सुचेना. अखेर काकाच त्याच्याशी मोकळेपणाने आपलेपणाने बोलायला सुरुवात केली आणि त्याच्या येण्याचं कारण त्याच्याच मुखाने वदवूनही घेतलं. त्याच्या समस्येवर उपाय म्हणून त्याला दररोज सकाळी त्याच्या झोपडीसमोरील बाभळीच्या झाडाला पाणी घालायला सांगून त्याला दिलासा दिला आणि मोठ्या प्रेमाने त्याला निरोपही दिला. तो गृहस्थ जाताच तिथे बसलेल्या बेळगावच्या सांगलींना काही राबवलं नाही. त्यांनी काकांना विचारलं, तुम्ही त्या गृहस्थाला नमस्कार का केलात काका? त्यावर काका पटकन उत्तरले, अरे त्याच्या रूपाने आज आपल्याकडे प्रत्यक्ष परमेश्वर आला नसेल कशावरून? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं नुसतं तोंडानेच केवळ सांगायचं का आहे? अशा संत वचनांचा आधार घेऊन त्यावर तासभर प्रवचन, व्याख्यान, तत्वनिरूपण करूनही जे कळत नसतं किंवा कळलं नसतं ते सूत्र काकांच्या या कृतीतून बिंबून गेलं आहे. बेळगावचा अब्दुल खाटीक असाच काकांच्याकडे एकदा येऊन म्हणाला, बायको लई भांडते काका, मी काय करू? तुझा धंदा कसा चालला आहे? काकांनी अस्थेने विचारलं. धंदा पाणी समद बेस आहे बघा. पर खाटकाने सुस्कारा सोडला. काय रे, तुम्हाला मूल नाही आहे, खरं आहे ना? त्यांनी होय म्हणताच, तेच तुमच्या भांडणाचं खरं कारण आहे बरं का. तेव्हा प्रत्येक सोमवारी सकाळी 5:45 चूळ न भरता दोघांनी एकच चादर वापरून ज्ञानेश्वरी हरिपाठ मोठ्यांदा वाचायचा, म्हणजे तुमचं भांडण संपेल. जावा बघा आता. खाटकाला मराठी वाचता येत असल्याने त्यांना काकांनी दिलेला नियम न चुकता पाळला आणि पुढे मुलाला पत्नीला घेऊन तो उत्सवालाही आला. तेव्हा काकांनी त्याच्या बाळाचं रेशमी कुंची टोपडं देऊन कौतुक केलं आणि त्या खाटकाला आवर्जून गाणं ऐकून मगच जावा असंही बजावलं. अंगडं टोपडं यांच्याबरोबरच संगीत सुराचं बाळ लेणंही त्या बाळानं लेवून जावं असाही काकांचा अंतस्थ हेतू असावा. शिवाय त्या खाटीक पती पत्नीलाही स्वरानंदांचा आहेर मिळावा अशीही योजना असावी. असाच एक दिवस एक इसम लंगडत लंगडत आप्पांच्याकडे येऊन पोचला आणि त्याही स्थितीत मला गाणं शिकवा असं म्हणून धरणं धरून बसला. त्याचा तो अवतार बघूनच घरातल्या प्रत्येकाला वाटलं, हा दारुडा काय गाणं शिकणार? पण आप्पांनी ज्यावेळी त्याच्याकडे बघितलं त्यावेळी हरिकाकांचे शब्द त्यांना आठवलं आणि आप्पांनी त्याला त्यांचा आवडता राग नंद शिकवण्याचा निश्चय केला. पुढे अवघ्या 15 दिवसात त्याचं व्यसन सुटलं. हे त्याच्या पत्नीने घरी येऊन सांगितलं आणि आप्पांना आग्रहाचं आपल्या घरी चहासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. तेव्हाही त्यांना हरिकाकांनी केलेल्या संस्काराची साक्षात प्रचिती आली. संगीत स्वर प्रभावातून आलेले काही विशेष अनुभवही खूप काही सांगून जातात. संगीत स्वर प्रभावाचा अनुभव प्राचीन काळात ऋषीमुनींनीही घेतलेला आहे. संगीत सम्राट तानसेनाने मेघमल्हार राग गाऊन
पाऊस पाडल्याची नोंद तर आहेच आहे. शंकरराग राग गाऊन तानसेनाने रस्त्याने धावणाऱ्या एका पिसाळलेल्या हत्तीला शांत केल्याची कथाही सांगितली जाते. अर्थातच हे सर्व स्वर सामर्थ्य गानविद्येच्या तपश्चर्येवर अवलंबून आहे. आपली जशी आराधना तसा अनुभव येण्याची शक्ती या विद्येत आहे. संगीतातून रोगमुक्तीही होऊ शकते. कोणत्या रोगावर कोणत्या रागाचं माध्यम वापरावं याची एक जंत्री आप्पांना फार जुन्या पोथ्यातून मिळालेली आहे. त्याचा अभ्यास ते करीत आहेत. बागेश्री रागातील सर्व विस्तार करून थंडी ताप येणाऱ्या रोग्यांवर आप्पांनी प्रयोग करून पाहिला असताना त्याचा चांगला परिणाम त्यांना दिसून आला. मंत्र पुष्पांजली म्हणताना गायक एक एक स्वर म्हणजे श्रुती चढवून म्हणतात. तो क्रम असा आहे: षड्ज, रे कोमल ऋषभ, रे शुद्ध ऋषभ, ग कोमल गंधार, म शुद्ध मध्यम असे हे 5 स्वर उपयोगात येतात. या मंत्रांमध्ये असं स्वर सामर्थ्य भरलेलं आहे की ते उच्चारताना मनातील सर्व विकार विचार नाहीसे होऊन मन एकाग्र होतं. ध्यानधारणेलाही त्याचा चांगला उपयोग होतो असं वेदांनीही पुरावा दिलेला आहे. फक्त तंबोऱ्याचं माध्यम आणि गळ्यातील सूक्ष्म स्वरसंगती यांचा वापर करून एखाद्या मानसिक रोगावर काही अनुकूल परिणाम होतो काय याचा प्रयोग केला असताना त्याची चांगली फलश्रुती पदरी पडल्याचं आप्पा सांगतात. वीर, शोक, हास्य, भक्ती या भावनाही विशिष्ट स्वर वापरूनच सिद्ध होतात. याचंही आप्पांनी केलेले प्रयोग आहेत. कोणतेही स्वर कोणते रस निर्माण करू शकतात ते पडताळून पाहताना वीर रस निर्माण होताना सर्व स्वर शुद्ध लागतात, तर शोकरस निर्माण करताना ऋषभ, धैवत हे कोमल स्वरच असावे लागतात हे त्यांच्या ध्यानी आलं. गोपाळकृष्णाच्या बासुरी सुराने मोहित होणाऱ्या, हातचं काम सोडून त्या सुरांच्या अनुरोधाने धाव घेणाऱ्या गोकुळातील गोपींची साक्ष सुरांची ही मोहिनी पूर्वीच सांगून गेली असली तरी त्या भाकडकथा न मानता त्यातील सामर्थ्याचा आजही मागोवा घेतला गेला. तसे प्रयोग केले गेले तर आपल्याला त्या अनुभूतीतील सत्याचा प्रत्यय कसा येऊ शकतो याचाही अनुभव प्रत्यक्ष आप्पांनी घेतलेला आहे. पुण्यातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर राव आणि आप्पा यांनी मिळून 1960 साली वनस्पतींवर एक संगीत प्रयोग केला. 6 कुंड्यांतून 6 रोपटी लावली. प्रत्येकी एक अशा रेकॉर्ड्स त्या रोपांना रोज ऐकवल्या. अब्दुल करीम खानची रेकॉर्ड जमुना के तीर ऐकलेलं रोपटं 1.5 फूट अधिक उंच वाढल्याचं त्यांना आढळून आलं. तेव्हा गाण्यातही स्वर हा प्राण आहे. तो सापडला म्हणजेच त्याचा प्रभाव तृणांकुरांवरही कसा पडू शकतो याचीच प्रचिती आपल्याला अशा संगीत प्रयोगातूनही सहज येऊ शकते हा आपला विश्वासही दुणावत जातो. लोणावळ्याला विज्ञानानंद स्वामींनी मायक्रोफोनद्वारा रोपट्यांना शास्त्रीय संगीत ऐकवून प्रयोग केलेला होता. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी उत्तमोत्तम संगीताचे सूर त्या वाढणाऱ्या रोपट्यांपर्यंत पोचवले त्या त्या ठिकाणी त्यांची वाढ झपाट्याने होऊन पुढे उत्पन्नात देखील चांगलीच वाढ झाल्याचं आढळून आलं. हॉलंडसारख्या दुधाच्या देशात दुधाची धारही यंत्राने काढली जाते. दुधाचा धबधबा बाळगणाऱ्या या देशातील संगीतशास्त्रज्ञांनी गायींना उत्तमोत्तम संगीत ऐकून त्याच वेळी धार काढण्याचाही प्रयोग केला तर एक दिवस संगीत बंद करताच दुधाचं उत्पादन 50% कमी झालं होतं. 1981 साली हरिकाकांच्याकडे जवाहर आपटे हे आले होते. ते जैन धर्मीय असूनही ओढ्यावरच्या गणपतीला दर्शनालाच दुपारी भर 12 वाजता अनवाणी ते जायचे. असा 12 वर्षे त्यांनी नियम केला आणि पुढे त्यांच्या पत्नीच्या कानात कसले तरी आवाज यायला लागले. तव्यावर पोळी टाकली की तिच्यावर गणपती उठल्यासारखा दिसायचा, म्हणून काकांच्याकडून त्यावर काही उपाय सुचवतील तर त्यांना तो हवा होता. काकांनी त्यांना आधी गाणं ऐकायला बसवलं. आप्पा देशपांडे यांचं गायन, साथीला चव्हाण टेलर तंबोऱ्यावर, तर बाबूराव गुरव पेटीला असा सर्व जोड जमाव जुळून आला होता. आप्पांनी काफी रागाने प्रारंभ केला. दुसरा तिसरा करता करता मल्हार राग सुरू झाला. जमलेली माणसं डोळ्यात प्राण साठवून गाणं ऐकत होती. हरी काकाही मल्हार रागाच्या स्वरांनी चिंब भिजले होते.
तेवढ्यात आकाश मेघांनी भरून आलं आणि कोणतंही पूर्वचिन्ह नसताना ऑगस्ट महिन्यातही अचानकपणे पाऊस पडायला लागला. सर्वजण थक्क झाले. आप्पांच्या पत्नीने सौ शांताबाईंनी मात्र मोठ्या आत्मविश्वासाने घरात मुलीला विचारलं, हे मल्हार राग गातायत का गं? आप्पांना लाभलेल्या सर्व सन्मानांपेक्षा पत्नीकडून मिळालेलं हे पतीच्या संगीत कला विश्वासाने विनटलेलं खरं सन्मानपत्रच नाही आहे का? प्रसंगी प्रपंचात कोंड्याचा मांडा करून आप्पांना आयुष्यभर साथ देणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारिणीने आपल्या पतीच्या संगीत सामर्थ्याचाही अचूकपणे वेध घ्यावा, याहून आगळं असं आत्मिक समाधान दुसरं कोणतं आहे? पत्नीने समर्थपणाने संसार सांभाळला म्हणून तर आप्पा आज समर्थ स्वामी मंदिरात तर उद्या हरी मंदिरात अशी अखंड भ्रमंती करून लोकांना संगीतानंद देऊ शकतात. हरिकाकांनी पेरून ठेवलेल्या गावोगावीच्या ऋणानुबंधाचे रेशमी धागे पकडूनच त्या ठिकाणी जाऊन गावकऱ्यांनाही गान सोहळ्यात आनंदाने सामील करून घेऊ शकतात. हरिकाकांनी आप्पांची नानापरीने परीक्षाही घेतली आहे. आप्पांचा 50वा वाढदिवस होता. घरातील सामानाचे डबे जवळजवळ रिकामेच होते. त्यात काका 3 गाड्या भरून लोकांना घरी घेऊन येणार असल्याचा निरोप मिळाला. मी संचित झालो. तेवढ्यात कॅप्टन तारे काही कामाच्या निमित्ताने घरी आले. माझा काळवंडलेला चेहरा पाहून त्यांनी कारण विचारलं आणि ते कळताच बाजारात जाऊन सर्व सामान खरेदी करून घरी आणून दिलं. ही सुद्धा हरिकृपाच आहे असंच आप्पा म्हणतात. गोव्यातही घरी काका आल्याचं कळताच कितीतरी गाड्या आप्पांच्या दाराशी येऊन थडकल्या. त्यात पोर्तुगीज सरकारला 3.5 कोटींचं कर्ज देणारा एक संगीतप्रेमी दाताही आप्पांच्याकडे एवढ्या गाड्या कशासाठी गोळा झाल्या आहेत या आश्चर्याने सामील झाला होता. मडईकच्या महाराजांचीही त्या निमित्ताने दर्शन भेट झाली. सारंच अकल्पित आनंदमय आणि बघता बघता 200 माणसं हरिकाकांचा महाप्रसाद म्हणजे जेवण घेऊन तृप्त झाली. काका म्हणाले, आप्पा तूच गुळाची ढेप आहेस. सगळ्या मुंगळ्यांना तिथे काय कमी आहे रे? काका आणि आप्पांची भेट संगीताविना सुनी कशी राहणार? आलेल्या भाग्यवंतांना आप्पांच्या सुरेल भजन संगीताचीही मेजवानी लाभली. खेड्यापाड्यातून आलेल्या लोकांनाही. अनेक खेड्यातून, मग तो महाराष्ट्र असू देत, कर्नाटक असू देत, गोवा असू देत किंवा अन्य प्रांत, काका जिथे जिथे जाऊन आले तिथे तिथे त्यांचं कायम रूपातील एखादं स्मारक स्थापन करावं असं कार्य करून ते गेलेले आहेत. दीनदुबळ्यांचंही कल्याण करून त्यांना प्रेमाचा लोभलळा लावून गेले. त्या लोककल्याणकारी स्मृतीचं जतन हाही एक आनंद ठेवाच ठरतो. गोव्यातील तळालीसारख्या गावातील मूठभर ग्रामस्थांनी नावाड्याच्या म्हणजे महाराष्ट्र ग्रामस्थांनी बांद्याच्या डॉक्टर परोळेकरांनी अशी स्मारकं मंदिरं उभारून अनुकरणीय असा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन अनेक रूपाने हरिस्मरण जतन करायला आणि व्हायलाच हवं आहे. काकांनी आप्पांना अनेक खेडोपाडी नेऊन त्यांना ग्रामस्थांच्या पुढे गायला लावलं. त्यांच्याशी जोडून दिलेलं हे सुरांचं भावभक्तीचं नातं आप्पांनीही कायमच जतन केलं आहे आणि आजही आप्पांचं ग्रामीण भागातून कितीतरी गायनाचे कार्यक्रम होतात. लोकांना सुखावून जातात. माझं गाणं एखाद्या संगीत सभेपेक्षा मंदिरात, खेड्यातल्या खेड्यात, उत्सवात, भक्तांच्या मेळाव्यात अधिक रंगतं. त्यांचं गाणं ऐकण्यासाठी श्रीमंत शहाजीराजे यांची बहीण सोंडूर संस्थानाच्या कर्नाटकच्या राणीसाहेब आलेल्या असताना त्यांनी आप्पांचं गाणं पुन्हा कुठे आणि कसं ऐकायला मिळेल असं विचारलं. तेव्हावरही आप्पांनी हेच उत्तर दिलं. अध्यात्माच्या संदर्भातही त्यांनी विचारलं तेव्हा आप्पांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की माझ्या सद्गुरू हरिकाकांच्याच शब्दात सांगतो, तुझं अध्यात्म म्हणजे गाणं, तुझं भजन आणि तुझं संगीत आहे. माझं अध्यात्म याहून वेगळं असेलच कसं? असा आप्पांनीच राणीसाहेबांना प्रश्न करून निरुत्तर केलं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.